हे नाशिक मध्ये आहे असं वाटतच नाही, पण लाईव्ह मध्ये इतका सुंदर दिसतोय तो. मित्रांनो, इतकं शांत आणि इतकं भारी वाटतंय, इतकं सुंदर वातावरण आहे. तुम्ही गेट बघा, एंट्रन्स बघा, किती सुंदर दिसतोय गेट. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज आपण चाललो आहे नाशिकमध्ये इगतपुरीमध्ये स्थित असलेल्या म्यानमार गेटला. तर आता सध्या आपण इथं पंचवटीमध्ये उभा आहे. पंचवटीमधून आता आपण निघालेलो, टाइम झालेला आहे इथं 9:15 वाजलेले, 9:15 आणि मॅप लावला आहे. तर मॅपवर आपल्याला ते दाखवतंय जवळजवळ 57 मिनटं दाखवतंय आणि 47 किलोमीटर दाखवतंय. तर निघू आपण इकडनं. आता आम्ही सरळ रस्त्याने येत असताना आम्हाला हा स्पॉट दिसला. तर तुम्हाला इकडने असो, तर तुम्हाला हा एक समोरचा टेकडीवरचा शॉट दाखवतो. इथं भरपूर लोक येत असतात, पिकनिक वगैरे करत असतात, कोणाला फोटो वगैरे काढायचे असताना तर ह्या स्पॉटवर येत असतात लोक. तर तुम्ही पण कधी येत असाल तर मग तुम्ही इथं थांबू शकता, फोटो वगैरे काढू शकता आणि तुम्हाला थोडासा टाइम स्पेंड करायचा असेल तर तुम्ही इथं टाइम स्पेंड करू शकता. एक्झॅक्ट लोकेशन म्हणायला गेलं हे तर इथं बोर्ड आहे, तुम्हाला बोर्ड दाखवतो मी. तर आपण आता हायवेवरनं राईट टर्न घेतला आहे. राईट टर्नच्या इथंच उभं आहे. तर इथून आपल्याला मागे जे बोर्ड दिसतोय, विपश्यना विश्व विद्यापीठ धम्मगिरी बोर्ड दिसतोय. तर आता इथून आपल्याला सरळ मध्ये जायचंय. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या रस्त्याने सरळ सरळ पुढे जायचंय. हा डायरेक्ट रेल्वे स्टेशनचा रोड आहे. तर मित्रांनो, फायनली आपण इथं आलेलो आहे धम्मगिरी जवळ. तर इथं बोर्ड वगैरे तुम्हाला बघायला भेटतो आणि गेट, हे तुम्ही गेट बघा, एंट्रन्स बघा, किती सुंदर दिसतोय गेट. म्हणजे हे नाशिकमध्ये आहे असं वाटतच नाही. मी लांबूनच जो बघितला ना, लांबून बघूनच इतका भारी वाटत होता. अजून आपण जवळ आलेलो आहे, तर जवळ तुम्ही बघू शकता. आणि म्हणजे तो व्हिडिओमध्ये एवढा जज नसेल होत, पण लाईव्हमध्ये इतका सुंदर दिसतोय तो. इथं गेट वगैरे, गेटमधून तुम्हाला एंट्री वगैरे करावा लागते. मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं पार्किंग वगैरेची जागा दिसती. इकडे पण पार्किंग वगैरे. तर मित्रांनो, हे धम्मगिरी आहे आणि याला म्यानमार गेट असंही म्हटलं जातं. आणि इथं तुम्ही पहिले एंट्री केल्यानंतर तुम्हाला पहिले रजिस्ट्रेशन करावं लागेल, नाव नंबर लिहावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला मध्ये एंट्री मिळते. समोर आपण गेटने आलेलो आहे. गेटवरनं डायरेक्ट सरळ चाललो आपण. आता इकडे सरळ चाललो, गेटमधनं आलो आपण. तर बुद्धांचं हे आपल्याला बघायला मिळतं. इतकं शांत आणि इतकं भारी वाटतंय, इतकं सुंदर वातावरण आहे, एकदम शांत आहे आणि एकदम इथं आल्यानंतर एकदम फ्रेश वाटतंय. इकडनंच तुम्ही आल्यानंतर बघू शकता, इथे समोर तुम्ही बघू शकता अशोक स्तंभ आहे आणि अशोक चक्र आपल्याला दिसतं आहे. विजिटर हॉल आहे बाजूला, चक्र दिसतंय. आणि मित्रांनो, हा जो व्हिजिटर हॉल आहे, या व्हिजिटर हॉलमध्ये फोटो काढणं अलाउड नाही आहे. 10 मिनिटाचं मेडिटेशन आहे आणि मेडिटेशन बरोबर 18 मिनिटाची व्हिडिओ आहे ती. हा बघू शकता रस्ता, व्हिजिटर हॉलच्या साईडने जायचा रस्ता आहे. आजूबाजूला गार्डन आहे. थोडंसं पुढं आल्यानंतर तुम्हाला बुद्ध उद्यान दिसतं आणि बुद्ध उद्यानमध्ये आल्यानंतर तुम्हाला खूप सारे असे फोटोज, चित्र दिसतील आणि त्याच्या साईडला माहिती दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, पॉज करून वाचू शकता. हे गार्डन तुम्ही मित्रांनो बघू शकता, किती सुंदर दिसतंय आणि खूप छान केलेलं आहे. त्याच्याबरोबर नीलागिरी म्हणून आहे. तर इथं यांच्याबद्दल दिलेली आहे माहिती, तर तुम्ही पॉज करून वाचू शकता.
पुढे येतात असे फुलं वगैरे गार्डन एकदम छान केलेलं आहे. दुसरं ओकास भारद्वाज यांची माहिती आहे इथे दिलेली. पॉज करून बघू शकता तुम्ही. असे मल्टिपल हे गार्डन खूप मोठे आहे, खूप मोठं गार्डन आहे. आणि अशीच तुम्हाला गार्डनमध्ये प्रत्येक गार्डनमध्ये 2-3-4 त्या फोटोज दिलेले, फोटोबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे तिथं, तर ते तुम्ही वाचू शकता. इथं हे एवढं मोठं गार्डन आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.